दरम्यान एसटीच्या भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता आंदोलन उभारणार आहे। 3 महिन्यांपूर्वी एसटी फायद्यात होती, आता अचानक तोट्यात कशी गेली असा सवाल उपस्थित केला जातो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला हा सवाल विचारला। भाडेवाढी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला। 3 महिन्यांपूर्वीच एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षाने एसटी फायद्यात असल्याचं सांगितलं होतं, मग आता भाडेवाढ कशासाठी असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। एसटी मध्ये 2800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं मी समोर आणल्यानंतर ते टेंडर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थांबवल्याचं दानवे म्हणाले। एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि दुसरीकडे भाडेवाढ करायची, या विरोधात शिवसेना आंदोलन पुकारणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं। 3 महिन्यापूर्वी एसटीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे, एसटी खूप चांगली चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती, अशा प्रकारची भूमिका घेतली होती। त्याच्यानंतर एक मीच विधान परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात एसटीतल्या टेंडरमधला 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे। ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात, आधीची बस 44 रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती, आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे 35-35.5 रुपये विदाऊट डिझेल, म्हणजे जवळपास 12 ते 13 रुपये पर किलोमीटर 1310 बसेस घेतल्या जात होत्या। हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया थांबविलेली आहे। म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो आणि एकीकडे एसटी तोट्यात गेली असं सांगायचं। या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते। शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे।